नमस्कार मित्रांनो, पीटी मराठी या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की अशा बऱ्याचशा लोकांची मला कमेंट आलेली आहे की आमच्या मोबाईलवरती कोणत्याही क्षणी जंगली रम्मी अमके धमके अशा बऱ्याचशा ॲपची ॲड्स येते, स्क्रीनवरती ॲड येते डायरेक्टली. डाटा जर चालू असला तर डायरेक्टली ॲड येऊन जाते कुठली, आणि ती ॲड 30 सेकंद होईपर्यंत आपण तिला बॅक पण नाही करू शकत. तर ही ॲड आपण कशी बंद करायची आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर मित्रांनो, त्यापूर्वी आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि आपल्याला मोबाईलविषयीच्या काही अडचणी असल्यास मला कमेंटमध्ये कळवा, मी आपल्याला रिप्लाय द्यायचा नक्कीच प्रयत्न करीत राहील. तर मित्रांनो, चला आपल्या व्हिडिओच्या पुढे. मित्रांनो, ज़्यादातर रेडमी कंपनीच्या मोबाईलमध्ये हे स्क्रीनवरती ॲड येत असतात. तर चला आपण त्या बंद कशा करायच्या आहे. सर्वात प्रथम आपल्याला सेटिंगमध्ये जायचं आहे. सेटिंगमध्ये गेल्याच्या नंतर खाली आपल्याला स्क्रोल करीत जायचं आहे. खाली दिसते गुगलला क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला वरती आपल्या याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपण बघू शकतो डाटा अँड प्रायव्हसीला क्लिक करायचं आहे. त्याला क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला वरती लोटायचं आहे, स्क्रोल करायचं आहे. त्या ठिकाणी आपण बघू शकतो, आपण खाली या ठिकाणी बघू शकता एक नंबरलाच ऑप्शन आहे माय ॲड सेंटर. याला आपल्याला टर्न ऑफ करायचं आहे. माझा ऑलरेडी बंद आहे, ते पर्सनलायझेशन ॲड्स म्हणून आहे, याला ऑफ करायचं आहे. माझा ऑलरेडी ऑफ आहे. माय ॲड सेंटरला ऑफ करायचं आहे. त्यानंतर बॅक यायचं आहे. बॅक आल्याच्या नंतर या ठिकाणी आपण बघू शकता खाली ॲड्स लिहिलेलं आहे. या ठिकाणी बघताय डिलीट ॲडव्हर्टायझर ID, याला आपल्याला डिलीट करायचं आहे. तर मित्रांनो, अशा केल्याने आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती कधीही कुठल्याही प्रकारची ॲड येणार नाही. तर मित्रांनो, आशा करतो की मी दिलेली माहिती तुम्हाला नक्कीच समजली असेल. तर अशाच प्रकारचे या चॅनलवरती आपल्याला व्हिडिओ नेहमी बघायला मिळणार आहे. तर आपल्याला बी मोबाईलविषयी काही अडचण असल्यास कमेंटमध्ये मला कळवा, मी तुम्हाला रिप्लाय नक्की देईल. तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.